श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। भगवंत गरुडाला सांगू लागलेले आहेत की जे सर्व लोक उपकारक असे जे आहेत त्यांनी मनुष्य मेल्यानंतर जे अंत्यसंस्काराचं कर्म आहे ते अंत्यसंस्काराचं कर्म करावं, ज्या योगी करून पीडा निवारण होईल। या सर्व ब्रह्मांडामध्ये 84 लाख योनी आहेत, जीव जंतू आहेत, त्याच्यामध्ये 4 भेद आहेत, 4 वेगवेगळे प्रकार आहेत। जरायू म्हणजे मनुष्य आधी करून जन्म होणारे, त्याच्यानंतर घामापासून उत्पन्न होणारे जे ढेकून असतील वा असतील, त्याच्यानंतर बियापासून उत्पन्न होणारे झाडे, त्याच्यानंतर अंड्यापासून उत्पत्ती होणारे पक्षी, अशा 4 जाती 21 लक्ष अशा 4 प्रकारानं 84 लाख जीवजंतूची योनी ही आहे। आणि त्या सर्वांच्या मध्ये दुर्लभ असा मनुष्य देह आहे। गरुडाला भगवंत सांगतायत की त्याच्यामध्येच 4 मुख्य वर्ण आहेत आणि त्याच्यामध्ये उत्तम असा ब्राह्मण वर्म आहे, 12 सामान्य जाती आहेत आणि त्याच्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत। त्याच्यामध्ये पुष्कळ अशा संकीर्ण रूपामध्ये जाती आहेत। वेद धर्मापासून अतिशय दूर असलेले त्यांना अंत्यज असं समजलं जातं। त्याच्यामध्ये रजक, सांबार, नट, बुरुड, कैवर्तक आणि भिल्ल असे हे अंत्यज आहेत। आहार, झोप, निद्रा आणि मैथुन आणि भीती, राग यांनी हे सर्व जण लोक व्यापले गेलेले आहेत। विवेकी मनुष्य हा अतिशय दुर्लभ आहे। मी या सर्व विश्वामध्ये भरून आहे हे मात्र जाणणारे लोक अतिशय कमी आहेत आणि म्हणून शास्त्र महिमा हा जाणणारे पुष्कळ कमी आहेत, दुर्लभ आहेत। त्याच्यामध्ये स्थावर जो आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असा हा ज्याला हाडं आहेत तो आहे आणि तो हाडं असणारा, मग तो कोणी प्राणी असेल किंवा मनुष्य असेल, तो सूक्ष्मापेक्षा श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे, तो थोरला आहे। पक्षापेक्षा पशु चांगला, पशुपेक्षा मनुष्य चांगला आणि मनुष्यामध्ये 4 प्रकारचे वर्ण आहेत। त्या 4 प्रकारामध्ये शूद्र आहे आणि त्या शूद्रापेक्षा उत्तम असा वैश्य आहे। वैश्यापेक्षा क्षत्रिय अधिक आणि क्षत्रियापेक्षा ब्राह्मण अधिक। ब्राह्मणामध्ये वेद पठण करणारा हा श्रेष्ठ आहे आणि त्याच्यापेक्षा पुण्यवान, पुण्य आचरण करणारा हा अधिक श्रेष्ठ आहे। कर्म करता हा या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मज्ञानी आणि त्या ब्रह्मज्ञानापेक्षा माझ्या भजनामध्ये जो तल्लीन झालेला आहे तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे। असे हे सगळे प्राणी एकापेक्षा एक अधिक आहेत। यांना हे नर शरीर मानवाचा देह प्राप्त झालेला आहे। मानवाचा देह प्राप्त झाला असून सुद्धा हे माझ्या नामाचं चिंतन कधी करत नाहीत, तप कधी करत नाहीत। ते मेल्यावरती मूढ बुद्धीचे महान अशा घोर नरकामध्ये जाऊन पडतात। तो घोर नरक भोगल्याच्या नंतर पुन्हा त्यांना दुष्ट जन्मगतीला प्राप्त व्हावं लागतं। बुद्धीच्या बळावरती आणि जे अंगामध्ये असलेलं तारुण्य, ती सर्व पुत्र आहेत, विद्या आहे, धनसंपत्ती पुष्कळ आहे,
ती सर्व कशी प्राप्त होते? तर पूर्वजन्मानुसार पूर्वकर्मानुसार प्राप्त होत असते. एखादा बुद्धिमान होतो, त्यानं पूर्वजन्मामध्ये पुण्य केलेलं आहे. एखाद्याला रूप प्राप्त होतं, त्यानं पूर्वजन्मामध्ये पुण्यकर्म केलेलं आहे. याला बळ प्राप्त होतं, शक्ती प्राप्त होते, तो त्याचा पूर्वजन्मातला ठेवा आहे. मुलं प्राप्त होतात, विद्या प्राप्त होते, पुष्कळ धनसंपत्ती प्राप्त होते. ते अगोदरच्या जन्मामध्ये त्यानं केलेलं जे पुण्यकर्म असतं, ते पुण्यकर्मामुळं त्याला ते प्राप्त होतं. ज्या मनुष्यानं पुण्यकर्म केलं अथवा पाप केलं, त्याची तशी त्याला 2 फळं पुढं प्राप्त होतात. पापाचं फळ हे अशुभ रूपानं प्राप्त होतं. तो मनुष्य जन्म पावल्याच्या नंतर त्याला ते पूर्वजन्माचं प्रारब्ध कर्म भोगावं लागतं. आणि म्हणून रोजचं जे काम आहे ते आत्मज्ञानानं रोजचं कर्म नित्यकर्म करावं. त्रैलोक्याचा स्वामी मी भगवंत या त्रिलोकांचा भाव जाणतो आहे, पण मी सुद्धा माझं जे रोजचं कर्म आहे ते नित्यकर्म करतो. या त्रिलोक्यामध्ये समर्थ असा ब्रह्मदेव आहे, पण तो सुद्धा काय करतो? लोकरीतीसाठी आपलं कर्म करतो आहे. आणि म्हणून ज्ञान, भक्ती आणि अभिमान याच्यामुळं ज्यांना आचार सोडला गेलेला आहे, त्यालासुद्धा नरकाची अज्ञानानं प्राप्ती होती आहे. अज्ञानी जीव तर नरक भोगतातच, पण ज्यानं ज्ञानभक्तीच्या अभिमानानं आचार सोडून दिला त्यालासुद्धा नरकाची प्राप्ती होती. आणि म्हणून कर्म केल्या वाचून मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही, त्याचा उद्धार होत नाही. आणि मग त्याच्यामध्ये संन्यास हा अतिशय थोर असा सांगितला गेलेला आहे. आणि त्या संन्यासाच्या बरोबरीनं संन्यासा एवढं पुण्य कुणाला प्राप्त होतं? तर फळाची अपेक्षा न धरता जो कर्म करतो त्याला ते प्राप्त होतो. माझा आशय, माझं मर्म न जाणता कर्मनिंदेच्या वार्ता करून जो नर राहतो, जो नर वागतो, त्याला निश्चितपणानं नरकाची प्राप्ती होते. आणि मग पुन्हा हा मनुष्य देह प्राप्त होऊन सुद्धा स्वर्ग मोक्षाचं साधन त्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून जो स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करतो त्याच्याच मनुष्य जन्माचं सार्थक होतो. ज्यानं स्वतःचा आत्मा त्याचीच वंचना केली आणि आपल्या घरी द्रव्य असावं, धनसंपत्ती असावी, गडगंज संपत्ती असावी अशी इच्छा धरली, आणि मग त्याला 100 पटीनं द्रव्य प्राप्त झालं. 100 पटीनं मिळाल्यानंतर त्याला वाटतं की मला 1000 पटीनं मिळावं. 1000 पटीनं मिळाल्यानंतर त्याला वाटतं की मला लाखो पटीनं मिळावं. आणि लाख पटीनं मिळाल्याच्या नंतर त्याला वाटतं की मी या माझ्या देशाचा, माझ्या नगरीचा राजा व्हावं, ती खुर्ची मला मिळावी, ते पद मला मिळावं. आणि मग पुढं तो चक्रवर्ती सम्राट होतो. आणि चक्रवर्ती सम्राट झाल्याच्या नंतर मग त्याला वाटतं की मी आता देव व्हावं. देव झाल्याच्या नंतर त्याला वाटतं की मी आता इंद्र व्हावं, देवांचा राजा व्हावं. आणि मग इंद्र झाल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा वरचं स्थान मला प्राप्त व्हावं. अशा पापाच्या अपेक्षा त्याच्या वाढत जातात आणि त्याच्या मनामध्ये विरक्ती, वैराग्य कधीही प्राप्त होत नाहीत. असे अपेक्षेनं भरलेले ते काय जातात, त्याच्या अधीन जातात आणि त्यांना शेवटी नरकाला जावं लागतं. म्हणून अपेक्षेचा त्याग करून स्वर्गस्थान भोगावं. बालपणी मूल लहान असतं त्यावेळेला माता पिता त्याचा सांभाळ करतात. तारुण्यपणामध्ये जी स्त्री मनाचा आदर करणारी असते ती स्त्री त्याचा सांभाळ करते.
तोच वृद्ध झाल्याच्या नंतर, म्हातारा झाल्याच्या नंतर मुलं आणि नातवंड त्याचा सांभाळ करतात. म्हणून नर जन्माला आल्यानंतर, मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर तो स्वतंत्र कधीच नाही. जो हरिण आहे, हत्ती आहे, पतंग आहे, भुंगा आहे आणि मासा आहे, हे 5 जण 5 विषयाला भुलले जातात आणि आपला जीव गमावून बसतात. हरणाची शिकार करणारा जो व्याध असतो, पारधी असतो, तो गायन करतो आणि त्याच्या गायनाला हरिण भुललं जातं आणि त्या फाशामध्ये पडलं जातं. अशा पद्धतीनं हरणाचा मृत्यू होतो, ते शब्दाला भुललं जातं. हत्ती आहे आणि तो हत्ती काय करतो, लाकडाची हत्तीन केलेली त्या हत्तीनीला स्पर्श करायला जातो आणि त्या शिकाऱ्यानं खड्डा खोदलेला त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडतो, आपल्या जीवाला मुकतो. पतंग जो आहे, त्या पतंगाला वाटतं की दिव्यावरती झडप घालावी, अग्नीवरती झडप घालावी, अग्नीवरती झडप घालतो. रूपाचा त्याला मोह होतो आणि आपले पंख जाळून घेऊन मरण पावतो. त्याच पद्धतीनं भुंगा जो आहे, तो भुंगा त्या कमळाच्या पाकळीमध्ये असलेला जो गंध आहे, त्या गंधासाठी, त्या रस अमोद शोषून घेण्यासाठी जातो. रात्र झालेली माहीत होत नाही, कमळाच्या पाकळ्या मिटून जातात, तो आतमध्ये तसाच पडून राहतो. सकाळच्या वेळेला पाणी पिण्यासाठी हत्ती येतो, ते कमळ उपटून चिखलामध्ये फेकून देतो, तिथंच भुंग्याचा मृत्यू होतो. पाण्यामधला मासा आहे, त्या माशाला मासे पकडणाऱ्यानं त्या गळाला भक्ष्य लावलेलं असतं, ते भक्ष्य खाण्यासाठी मासा जातो आणि त्या गळाला अडकून त्याचाही जीव जातो. अशा पद्धतीनं 5 विषयामध्ये या 5 जणांचा नाश होतो. आणि मग मनुष्य जन्मामध्ये मनुष्य तर ह्या 5ही विषयाचं सेवन करणार आहे. मग त्याला यमपुरी कशी चुकली जाईल, हेच मोठं आश्चर्य आहे. एखाद्याला लोखंडाच्या साखळदंडानं बांधलं गेलेलं आहे, मग तो प्राणी काय उपाय केल्यानं सुटेल. म्हणून पुत्रमोहानं हा मनुष्य जो आहे तो बांधला गेलेला आहे. त्याच्यामुळं या बंधनातून प्राणी सुटत नाहीत. यमभय हे अतिशय गहन आहे आणि ते मृत्यूचं भय बालपणामध्ये आणि तरुणपणामध्ये कळत नाही. म्हातारं झाल्याच्या नंतर, वृद्ध झाल्याच्या नंतर त्याचं अज्ञानपणामुळं ज्ञान येत नाही. याच्यासाठी सर्व प्राण्यांनी, सर्व मनुष्य जीवांनी परलोकाची आशा करण्यासाठी, परलोकामध्ये सार्थक होण्यासाठी, परलोकाच्या हितासाठी आजच विचार करावा, आदरानं विचार करावा आणि विचक्षण बुद्धीनं आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. आणि एखादा जरी वाराणसीमध्ये मरण पावला, त्याला सायुज्यमुक्ती ब्रह्मरूपता प्राप्त झाली, तरीसुद्धा त्याचं जे पाठीमागचं कृत्य आहे त्याच्या घरच्या मुलांनी करावं. जो मरण पावलेला आहे त्याला मात्र पाठीमागच्याची कुठलीही आशा नसते, पण पाठीमागच्यांनी मात्र त्याची अभिलाषा असते. आणि म्हणून आपलं शरीर विकून एखाद्या चांडाळाची सेवा करून का होईना, पण आपल्या घरातील जो मरण पावलेला आहे त्याचं नित्य नैमित्तिक सर्व कर्मप्रकार आहे, तो कर्मप्रकार करावा. यथाशक्ती यथाविधान जे सांगितलं गेलेलं आहे ते प्रत्येक दिवशी धर्म करत असताना धनाश्रयानं विशेष अशा रूपानं श्राद्ध करावं, श्रद्धे करून तो विधी करावा. पुत्राधिक असतील त्यांनी ही सर्व औरुद्र देह संपादनेची कर्म आहेत, ती सर्व कर्म विधियुक्त करावी. धन अल्प असेल किंवा पुष्कळ असेल,
पण श्रद्धायुक्त असं, कारण निर्धन असणारे ऋषीसुद्धा स्वर्गभुवनाला प्राप्त झाले. म्हणून भक्तिविरहित धनवान जो आहे, तो भक्तिविरहित धनवान त्याला नरकाला जावं लागतं. जसं वाटसुरू वाटेनं चाललेला आहे, पण वाटेनं जात असताना त्याला कुठंही फळाची प्राप्ती होत नाही, म्हणून तो पांतस्थ दुःखी होतो. तशा पद्धतीनं नित्य नैमित्तिक कर्म ज्यानं केलेलं नाही तो नर मूर्ख आहे, त्याला अनंत दुःखाला प्राप्त होऊ लागतं, असं गरुडाला भगवंत सांगू लागलेले आहेत. म्हणून जी ज्ञात अज्ञात माहीत असणारी किंवा चुकून झालेली जी पापं आहेत त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावं. दक्षिणोत्तर हे जे असणारं विद्युक्त असं असणारे अपराधाच्या शिक्षेसाठी प्रायश्चित्त घ्यावं. जोपर्यंत हे शरीर चांगलं आहे, निरोगी आहे, म्हातारपण आलेलं नाही, इंद्रियामध्ये शक्ती आहे, आयुष्याचा क्षय होणारा दूर आहे, तोपर्यंतच हुशार माणसानं स्वतःच्या कल्याणासाठी प्रयत्न करावा. घराला आग लागल्याच्या नंतर पुन्हा विहीर खणायला सुरुवात करून काहीसुद्धा उपयोग होणार नाही. रोग झाल्याच्या नंतर चांगला वैद्य पाहून किंवा ज्योतिषशास्त्र पाहून काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत 3-4 ब्राह्मण आपल्या घरी बोलवावे आणि गाईचं जे जोडपं आहे ते गाईचं जोडपं आपल्या कल्याणासाठी विष्णू श्राद्धयुक्त म्हणून प्रायश्चित्त घ्यावं, त्यांना दान करावं. आणि मग प्रायश्चित्त करता जो आहे त्यानं देशासाठीचा जो काही संकल्प आहे तो संकल्प करावा. इच्छा अनिच्छा या सर्व विचारून ब्राह्मणाला सांगाव्या. मग हातामध्ये नारळ घेऊन फुलं हातामध्ये घ्यावी आणि हात जोडून ब्राह्मणांना प्रार्थना करावी. त्यांना असं म्हणावं, ब्रह्मस्तंभापर्यंत या जगामध्ये हे विश्व राक्षसी आणि पिशाच जातीनं देव दानवासाठी मानवासाठी भरलं गेलेलं आहे. या सर्वासाठी धर्म सांगणारे तशाच पद्धतीनं आचरण करणारे माझ्या पापाचा संहार हे ब्राह्मण देवा तुम्ही करा. मी घोर असं पाप आचरण पूर्वी केलेलं आहे. माहिती असताना ज्ञान अज्ञानानं जे घडलं गेलेलं आहे ते जन्मापासूनचं आजपर्यंत ते दारुण पाप माझ्याकडून घडलं गेलेलं आहे. माझा उद्धार त्याच्यापासून हे ब्राह्मण देवा तुम्ही करा. जंगम तीर्थ आहे ते पावन करा. असं सर्व निश्चय करून असं वाक्य बोललं जावं. मग मात्र चुकीचं झालेलं सुद्धा त्याचा उद्धार होईल. ब्राह्मण जे सांगतील ते वाक्य देवतासुद्धा मानतात. उपवास, व्रत, स्थान, तीर्थ, तप हे ब्राह्मणांच्या सांगण्यावरून केलं जातं. त्यांचं संपूर्ण फळ घेऊन यजमानाला ते सुख देतात. असे पूज्य तुम्ही ब्राह्मण माझ्या पूर्ण पापाचं निर्मूलन करा. माझ्यावरती कृपेचा प्रसाद द्या. शुभ आज्ञा द्यावी. असं म्हणून तुमचं सामर्थ्य हे अगाध आहे. मला तुम्ही शुद्ध करा अशी प्रार्थना 3 वेळा करावी. त्या ब्राह्मणांचं मन प्रसन्न करावं आणि मग उत्तरेकडं तोंड करून क्षौर कर्म करावं. जरी स्त्री असेल, सवाशीण असेल तरी तिनं 2 बोट आपले केस जे आहेत ते केस कापावे. कारण ब्रह्महत्या समान जी पापं जी आहेत ती केसाचा आश्रय धरून राहतात. म्हणून नाभिक पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे
की 10व्याचा पिंडदान करत असताना जर क्षौरकर्म नाही केलं तर मग मात्र ते केलेलं सर्व कार्य वाया जातं. क्षौरकर्म केल्याशिवाय ब्राह्मणाला जानवंसुद्धा घालता येत नाही, ब्राह्मणाची मुंज होत नाही. आणि त्याच्यामुळं क्षौरकर्म करावं, याच्यासाठी केशवपण करावे, क्षौरकर्म करावं. त्याच्यानंतर मातीनं, गाईच्या गोमूत्रानं आणि गाईच्या शेणानं, दूध असेल, दही असेल, तूप असेल, गाईचं दूध असेल, भस्म असेल, ते लावून स्नान करावं. मग शुद्ध स्नान करून त्याच्यानंतर जे ओलं वस्त्र आहे ते ओलं वस्त्र बाजूला टाकावं. स्वच्छ असं कोरडं वस्त्र आहे ते परिधान करावं. मग त्याच्यानंतर त्या 2 गायी दान द्याव्या. ब्राह्मणांनी जे प्रायश्चित्त सांगितलेलं आहे, दान, होम, व्रत जे संपूर्ण सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं करावं. अष्टदान द्यावे. तीळ, लोह, हिरण्य, कापूस, मीठ आणि सप्तधान्य, जमीन, गाईचं दान अशी 8 दानं करावे. ती एक एक पवित्र करतात. आणि मग 4 पायले सप्तधान्याचे आणि मग 2 कुडवे द्रोण अशा पद्धतीनं मीठ द्यावं. 2.25 तोळे अशा पद्धतीने पक्के 29 शेर कापूस ब्राह्मणासाठी दान पद्धतीनं द्यावे. अशा पद्धतीनं गुंजा, सुवर्ण दान करावं. प्रत्यक्ष गाय आणि तिला ब्राह्मणाला दान करावं. गायीच्या जेवढी जागा लागते तेवढी जमीन जरी ब्राह्मणाला दान दिली तरीसुद्धा गाय दान दिल्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि मग तीळ पात्र, तुपाचं पात्र, कमंडलू, छत्री, शय्येसाठी सतरंजी असेल किंवा चटई असेल, रथ, म्हैस, घर, जागा, हत्ती अशी पवित्र दानं द्यावी. त्याच्यानंतर शेळी किंवा मेंढी इत्यादीचं सुद्धा दान दिलं तरी चालेल. वर्षपर्यंत ब्राह्मणाला पुरेल एवढं अन्न द्यावं, दिवा द्यावा, अशा पद्धतीनं दान करावं. असा सर्व विधी झाल्याच्या नंतर, सर्व विधी केल्यानंतर तुपाच्या पात्रामध्ये तूप घेऊन त्याच्यामध्ये आपण मुख पाहावं आणि तेच पात्र ब्राह्मणाला देऊन त्या सर्व ब्राह्मणांची ओळवणूक करावी. स्वतः ब्रह्मचर्य राहून उपोषण करावं आणि मग तिथून तीर्थगमन करण्यासाठी जावं. किंवा 4था जो आश्रम आहे संन्यास आश्रम घ्यावा, तो अतिशय उत्तम सांगितलेला आहे. त्याच्यामुळं स्वर्गधामाची प्राप्ती होईल असं भगवंत गरुडाला या अध्यायाच्या शेवटी सांगू लागलेले आहेत. प्रेतकल्पाची ही अध्याय गणती जी आहे ती निश्चिती झालेली आहे असं ग्रंथकर्ते बाबाजी म्हणू लागलेले आहेत. बाबाजी हे नाव प्रसिद्ध आहे, परंतु माधव हे नाव आईवडिलांनी ठेवलेलं नाव आहे. याच्यासाठी माधव असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. नैमिषारण्यामध्ये शौनकादिक हीच कथा सूत महाराज सांगू लागलेली आहेत. या अध्यायामध्ये प्रायश्चित्त विधान श्री भगवंतांनी गरुडाला सांगितलेलं आहे. त्यानुसार आचरण केल्यास संपूर्ण पाप दग्ध होतील. इति गरुड पुराणे प्रेत करते गरुड नारायण संवादे